श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 6वा समास 10वा अनिर्वाच्य। श्रीराम समाधान पुसता काही म्हणती बोलजे ऐसे नाही तरी ते कैसे आहे सर्वही निरोपावे। मुक्याने गोळ खादला गोडी नये सांगाव्याला याचा अभिप्राव मजला निरोपण केले। अनुभवी पुसो जाता म्हणती नये की सांगता कोणापासी पुसो आता समाधान। जे ते अगम्य सांगते नये माझी ये प्रचिती विचार बैसे माझे चित्ती ऐसे करावे। ऐसे श्रोत्यांचे उत्तर याचे कैसे प्रत्योत्तर निरोपी गेल तत्पर होऊन ऐका। जे समाधानाचे स्थळ की तो अनुभवची केवळ ते स्वरूप प्रांजळ बोलून जाऊ। पुंडलिक वरदे हर विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणकमलांना वंदन करून येथे या संतसंघाला उपस्थित माझ्या सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना माझा श्री गुरुदेव। मागच्या संतसंघाला आपण सार आणि असार याविषयी आपण श्रवण केले। आज दशक 6वा आणि समास 10वा ह्या समासामध्ये अनिर्वाच्य या विषयावर समर्थांनी निरूपण केले। आता अनिर्वाच्य म्हणजे काय याची व्याख्या करताना समर्थांनी काय म्हटलं आहे की हे आत्मस्वरूप आहे, हे आत्मदर्शन आहे। हे आत्मस्वरूपाचं वर्णन हा जीवनातील सर्वश्रेष्ठ असा अनुभव आहे। आणि उपनिषदांनी ह्या आत्मदर्शनाच्या वर्णनाबद्दल म्हटलं आहे न तत्र वाग गच्छति। न तत्र वाग गच्छति म्हणजेच काय तर 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे आणि सहस्र मुखांचा शेष सुद्धा हे वर्णन करायला असमर्थ ठरलं आहे। मग हे समाधान हा अनुभव की कोणाला विचारायचा तर समर्थ रामदास स्वामी सांगतायत की हा अनुभव संतांपाशी असतो, कारण त्यांनी तो घेतलेला असतो, गुरुपाशी असतो, सद्गुरूंपाशी असतो आणि त्यांनाच तो जाऊन विचारला तर त्यांच्या मार्गदर्शनानेच तो आपल्याला कळेल असं शिष्यांना समर्थ रामदास स्वामी सांगतात। मग असं हे अनिर्वाच्य की ह्या अनिर्वाच्यामध्ये जाणीवच शिल्लक राहत नाही। ह्या अवस्थेमध्ये जाणीवच शिल्लक राहत नाही, उरतं ते फक्त एक समाधान। आणि पुढे हा अनुभव हा काय केला आहे समर्थांनी काय सांगितलं आहे की मुक्या माणसाला जर आपण गुळ खायला दिलं आणि आपण त्यालाच जाऊन विचारलं की गुळाची गोडी कशी होती तर आपल्याला उत्तर मिळेल का हो? अजिबात नाही। त्याचप्रमाणे गाढ झोपलेला एक माणूस आहे, तो सांगू शकेल का की मी गाढ झोपलो आहे? नाही सांगू शकणार। तसंच जो ज्ञाता आहे, ज्ञानी माणूस आहे, त्याला स्वतःच्या ज्ञानाची
घोषणा करता येणार नाही. हा जो अनुभव आहे परमार्थ मार्गातला सर्वोच्च अनुभव, हा एवढा सोपा नाही आहे. हा करोडोतून एखाद्यालाच मिळतो आणि हा अनुभव ज्याचा त्यानेच घ्यायचा आहे. मग तो गुळाचा खडा इतरांनी खाऊन चालेल का? नाही. मग तो गुळाचा खडा आपल्याला खायला पाहिजे. हा अनुभव, हे समाधान जर घ्यायचं असेल तर आपल्यालाच तो गुळ खाल्ला पाहिजे. इतरांनी खाल्ला तर चालणार नाही का? तो चालणार आहे, पण गुळाची जी गोडी आहे ही कशी आहे ही जर मला जाणायची असेल तर तो गुळ मीच खाल्ला पाहिजे. याचा अर्थ बाकीच्यांनी खाऊ नये असं नाही. बाकीच्यांनी जरूर खावा आणि त्याची अवीट गोडी जरूर चाखावी, परंतु ती स्वतः चाखल्याशिवाय तिचा अनुभव येणार नाही, असं समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे. मगाशी आपण इथे ऐकलं की निर्विकल्प म्हणजे काय? तिथे जाणीवच राहत नाही. गूळ आपण तोंडात ठेवतो, तो खात असताना आपल्याला जाणवतो, पण अशी एक अवस्था येते की तो आपल्या जिभेवर जाणवतच नाही. याचा अर्थ तो नाही आहे का? जर त्याची गोडी अवीट आपल्याला जाणवते पण जिभेवर तो जाणवत नाही आहे, याचा अर्थ तो गुळ आपल्या शरीरात नाही आहे का? तो आपल्या शरीरामध्ये आहे, फक्त त्याचं अस्तित्व आता संपलेलं विरघळलेलं आहे आपल्या जिभेवर, आणि त्याची जी रुची आहे ती आपल्या जिभेवर काय होते की घुमते, हे ते आपल्या जिभेला जाणवते, म्हणून आपल्याला त्याचा गोडवा समजतोय. तो नष्ट झालेला नाही आहे, पण अशा अवस्थेला ती पोचलेलं आहे की गुळ आता घनरूप स्वरूपामध्ये किंवा द्रव्यरूप स्वरूपामध्ये राहिलाच नाही. तो इतका एकजिन्सी झाला जिभेवर की त्याचं अस्तित्व आता सांगणं कठीण आहे. पण ते चव कशी आहे तर खाणाऱ्यालाच सांगता येईल कशी आहे ती, किती गोड आहे ती खाणारच सांगू शकतो. तसंच काहीसं परब्रह्माचं आहे, तसंच काहीसं ब्रह्माबद्दलचं आहे. ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव नव्हे, तर परब्रह्माला काही ठिकाणी ब्रह्म म्हटलेलं आहे, काही ठिकाणी आत्मा म्हटलं आहे, काही ठिकाणी परमात्मा म्हटलेलं आहे. हे परमात्म्याचं ज्ञान ज्यावेळी आपल्याला होईल ते व्यक्त करता येत नाही, सांगता येत नाही. म्हणून तर तो शेषशाहीसुद्धा नेती म्हणतो ना. तो म्हणतो आता वर्णन नाही सांगता येणार, पण अनुभवलंय मात्र नक्की, जाणीव मात्र नक्की आहे. जसा इथे ऑक्सिजन आहे म्हणून आपण सगळेजण बसलोय, हे अमान्य करता येणार नाही, पण दाखवता नाही येणार. त्याच्या अस्तित्वाची जाणीव जी आहे ती जाणीव कल्पना करून जाणून घेतली पाहिजे. त्याला दाखवता येणार नाही आणि नाकारता पण येणार नाही. तसंच काहीसं या ब्रह्मतत्वाचा आहे, परमात्मा तत्वाचा आहे. हा विषय आपण या ठिकाणी अभ्यासतोय. थोडा कठीण आहे, त्यामुळे कृपया सगळ्यांनी थोडं समजून घेतलं पाहिजे. तर समर्थ पुढे काय सांगतात की हे परब्रह्म हे कोणी जाणलं आहे तर हे सत्पुरुषांनी, सद्गुरूंनी जाणलं आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? त्यांच्या संत समागमात राहिलं पाहिजे, त्यांच्या सहवासात राहिलं पाहिजे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे नुसतं मार्गदर्शन घेऊन चालणार नाही, तर त्यांच्या कृपेची सावली आपल्याला मिळाली पाहिजे. कारण गुरुकृपा झाल्याशिवाय हे होणं फार कठीण आहे, आणि ज्याला गुरुकृपा होईल त्याला वेळही लागणार नाही, असं समर्थ सांगतायत. आणि म्हणून आपल्या माऊलींनी पण काय म्हटलं आहे, नरेंद्र म्हणे केला सिद्ध गुरूंनी माझ्या काळ सिद्ध. आपल्या माऊलींच्या जीवनामध्ये बाप्पांसारखे सद्गुरू आले आणि माऊलींनी हा अनुभव अवघ्या 3 महिन्यामध्ये घेतलाय ना. आणि त्याचं वर्णन माऊलींनी त्यांच्या आले नाही, ते कधी येत नाहीत, लक्षात घ्या. आपल्याला जावं लागतं, म्हणून आपण संत संघाला आलं पाहिजे. ते येणार नाहीत आपल्या घरी. आपण ते ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी आठवड्यातून एकदा आलं पाहिजे. मनानं त्यांचं झालं पाहिजे, मनानं त्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांच्या आज्ञेच्या पलीकडे जायचं नाही ठरवलं पाहिजे. मग 3 मिनटं कशा, 3 महिने कशाला पाहिजे? मला तर फारच वेळ लागला. हे ज्ञान घोड्याच्या रिकिबीमध्ये पाय ठेवायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षाही कमी कालावधीमध्ये प्राप्त होऊ शकतं, असं संतांचं सांगावं आहे, असं संतांचं सांगणं आहे. मी तर 3 महिने काढले, मी दगडच होतो. परंतु काही जणांना नुसतं क्षणार्धामध्ये स्वामी विवेकानंदांच्या मस्तकावर हात ठेवला रामकृष्णाने
आणि त्या क्षणाला त्यांना समाधी लागली आणि सत्याचा शोध लागला. कारण त्यांचा प्रश्न होता की जगामध्ये देव आहे का, आणि त्याचं उत्तर देणारा एक पण सत्पुरुष कोणी भेटला नाही. पण ज्यावेळी ते रामकृष्णांजवळ गेले आणि त्यांनी प्रश्न विचारला की मला सांगा ज्या जगात देव आहे का, त्या रामकृष्ण म्हणाले हो, या जगात देव आहे. आणि स्वामी विवेकानंदांना खात्रीला एक उत्तर मिळाल्यामुळे ते त्यांना शरण आले. त्यांनी फक्त मस्तकावर हात ठेवला, बस त्या क्षणाला ते त्या अवस्थेला जाऊन पोचले. मी तर दगडच होतो, 3 महिने काढले. तेव्हा क्षणार्धामध्ये हे ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. कठीण नाही आहे, कारण गुरु ही अशी शक्ती असते की ती तुम्हाला आपणासारखे करती, तात्काळ नाही काळ वेळता यायला लागेल असं बनवू शकते. पण आपण पात्र असतो ना, ते फाटकं असतं कामा नाही, ते फुटलेलं असतं कामा नाही, 1000 ठिकाणी भोकं पडलेलं असतं कामा नाही. तर त्याच्यामध्ये ते ज्ञानरूपी पाणी, त्यामध्ये ज्ञानरूपी जो काय गंगोक आहे, ते ज्ञानरूपी जे अमृत आहे ते त्याच्यामध्ये साठेल. जर त्याला अश्रद्धेचं भोग पडलेलं असेल तर त्यातनं सारखं गळत राहणार ना. हे सांगितलं आहे, बरोबर सांगितलं का, बरोबर असेल का, खरं आहे का, ते विज्ञानाच्या दृष्टीनं बरोबर आहे का, असं होणार. आणि त्यामुळे ते आपल्या शरीररूपी भांड्याला कुठंच भोक असता कामा नाही, तरच क्षणार्धामध्ये आपल्याला शक्य आहे. चला पुढे बोला. तात्पर्य असं आहे की आपण सद्गुरूंकडे गेलं पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि त्यांच्या सद्गुरू काय मार्गदर्शन करतात साधकाला, की साधकाने प्रथम मी कोण आहे याचा विचार करावा, मी कोण तो विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. असा हा मी कोण आहे हा शोध घेता घेता निधिध्यास उक्तीप्रमाणे साक्षात्कार होतो. साक्षात्कार झाल्यानंतर खोटा मी नाहीसा होऊन समाधी लागते आणि अहम ब्रह्मास्मी हा अनुभव आपल्याला येतो. जिकडे जिकडे ब्रह्मच ब्रह्म अशी स्थिती निर्माण होते आणि जाणणारा तेथे शिल्लकच राहत नाही. मग मी जाणलं असं कोण बरं सांगणार. आणि ह्याच स्थितीला अनिर्वाच्य असं म्हटलं आहे. आणि म्हणूनच समर्थ रामदास स्वामी एका आरतीमध्ये काय म्हणतायत, माझा मीच करता हरता मज माझी खून, मीच एकटा मीच सर्व दुजा नाही कोण. तर मीराबाईंना एका माणसाने प्रश्न विचारला, कोण हो आप. तेव्हा त्याला उत्तर देताना मीराबाईंनीच त्यांना प्रश्न विचारला, कुछ हू तो कहू. अशा प्रकारे हे अनिवाच्य असतं की ह्या स्थितीमध्ये जाणणारा शिल्लकच राहत नाही. ज्ञाता म्हणजे जाणणारा, ज्ञेय म्हणजे जाणण्याची वस्तू, आणि ज्ञान म्हणजे जाणण्याची क्रिया, ही त्रिपुटीच इथे लय पावते. आणि म्हणून ह्या क्रियेला अनिर्वाच्य असं म्हटलं आहे. जाणीव जेथे शिल्लक राहत नाही, जाणणाराच ब्रह्मस्वरूप होऊन जातो. एक मौनाची स्थिती आपल्याला निर्माण होते. आपण येथे एक दृष्टांत पाहूया. एक पंडित असतो, त्याने वेदांचा पुष्कळ असा अभ्यास केलेला असतो आणि त्याला 2 मुलं असतात. त्याला असं खूप वाटायची, त्याची इच्छा होती की माझ्या मुलांनी ब्रह्मज्ञान घेण्यासाठी आचार्यांकडे जावं, सिद्ध अशा ज्ञानी पुरुषांकडे जावं. आणि तो आपल्या 2 मुलांना ब्रह्मविद्या घेण्यासाठी गुरुकुलामध्ये आचार्यांकडे पाठवतो. आणि बरीच अवधी जातो, 2-3 वर्षाचा, 3-4 वर्षाचा अवधी निघून जातो. आणि ती मुलं घरी येतात. ह्याला उत्सुकता असते की मुलांना विचारावं की ब्रह्मज्ञान म्हणजे कसं ब्रह्म आहे, काय ब्रह्म आहे, ह्याबद्दल मुलांना आपण विचारावं. आणि मोठ्या मुलाला तो प्रश्न विचारतो की बाळा, शिक्षण पूर्ण झालं, तुम्ही घेऊन आलायत, खऱ्या ब्रह्माचं स्वरूप मला समजावून सांगतोयस का. त्या मुलाने ब्रह्म असं आहे, ब्रह्म तसं आहे असे दाखले देण्यासाठी वेदातले मोठ्यात मोठे श्लोक बोलून दाखवले. वेगवेगळ्या प्रकारे ब्रह्म समजवून देण्याचा वडिलांना प्रयत्न केला. वडिलांचं समाधान होत नाही, कारण ते सुद्धा एक पंडित असतात, ज्ञानी असतात. मग तोच प्रश्न ते आपल्या लहान मुलाला विचारतात. 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, तरीसुद्धा तो मुलगा काहीच बोलत नाही. मान खाली घालून त्यांच्या पुढ्यात फक्त उभा राहतो. ते पुन्हा पुन्हा त्याला विचारतात की मला ब्रह्म कसं आहे ते समजावून सांग. तरी तो काही बोलत नाही. आणि थोड्या वेळाने हसून ते त्यांना म्हणतात की खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञान तुलाच झालं आहे. कारण तात्पर्य असं आहे की ज्याला ब्रह्मज्ञान होतं तो स्वतःच ब्रह्म होतो. आणि तिथे एक समाधानाची अवस्था शिल्लक राहते.
आत्मस्वरूपाचं अस्तित्व आहे आणि नाही ह्या भाषेच्या पलीकडचं आहे. आणि ही जाणीव जेव्हा संपते तेव्हा आपण काय सांगणार, ब्रह्मज्ञान कसं आहे हे कसं सांगणार, तिथे जाणणारा शिल्लक राहत नाही. फक्त ब्रह्म ब्रह्म आणि ब्रह्म सगळीकडे राहून व्यापून उरलेलं असतं. मग अशी ही स्थिती येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे की नेहमी संतसंगात गेलं पाहिजे. गुरूंच्या आपण काय केलं पाहिजे, गुरूंच्या वाणीवर विश्वास ठेवला पाहिजे, त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवला पाहिजे. संतांचा हा संग लिहवी अभंग, संतांचा हा संग लिहवी अभंग, संतांचा हा संग लिहवी अभंग, संतांचा हा संग लिहवी अभंग. स्वये पांडुरंग भजनात दंग, स्वये पांडुरंग भजनात दंग, संतांचा हा संग लिहवी अभंग, संतांचा हा संग लिहवी अभंग, संतांचा हा संग लिहवी अभंग. स्वये पांडुरंग भजनात दंग, स्वये पांडुरंग भजनात दंग, संतांचा हा संग लिहवी अभंग, संतांचा हा संग लिहवी अभंग, संतांचा हा संग लिहवी अभंग. किती गाता मन ऐकती हे कान, किती गाता मन ऐकती हे कान, किती गात मन ऐकती हे कान, किती गात मन ऐकती हे कान, उकलून ज्ञान देई कोण, उकलून ज्ञान देई कोण, संतांचा हा संग लिहवी अभंग, संतांचा हा संग लिहवी अभंग, संतांचा हा संग लिहवी अभंग. स्वये पांडुरंग भजनात दंग, स्वये पांडुरंग भजनात दंग, संतांचा हा संग लिहवी अभंग, संतांचा हा संग लिहवी अभंग, संतांचा हा संग लिहवी अभंग. अमृताची चव कैवल्यानुभव, अमृताची चव कैवल्यानुभव, अमृताची चव कैवल्यानुभव, अमृताची चव कैवल्यानुभव. तेजाचा प्रभाव तोची देव, तेजाचा प्रभाव तोची देव, संतांचा हा संग लिहवी अभंग, संतांचा हा संग लिहवी अभंग, संतांचा हा संग लिहवी अभंग. स्वये पांडुरंग भजनात दंग, स्वये पांडुरंग भजनात दंग,
पांडुरंग लिहवी अभंग संतांचा हा संग लिहवी अभंग जसा जीवा श्वास चंद्र चकोरास 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 तैसी त्याची आस लागली मनास तैसी त्याची आस लागली मनास संतांचा हा संग लिहवी अभंग संतांचा हा संग लिहवी अभंग संतांचा हा संग लिहवी अभंग या अभंगातून आम्ही सगळं काही व्यक्त केलं आहे की ज्यावेळी तुम्हाला हे अशा प्रकारचा आत्मानुभव येतो त्या काही शिल्लक राहत नाही. तुमच्या दृष्टिक्षेपास सतत येत राहतं की सगळीकडे पांडुरंग पांडुरंग म्हणजे सगळीकडे परमात्मा परमात्मा परमात्माच वसलेला आहे. याचं नाव आहे ब्रह्मज्ञान. हे गर्वाचे बोल नाही आहेत. ज्यावेळी अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेला त्या व्यक्तीच्या बोलण्यामध्ये चालण्यामध्ये वागण्यामध्ये सहजता येते. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये झालेले बदल आपल्याला सहज कळून येतात. आमूलाग्र बदल झालेला असतो. त्या हे जे ब्रह्मज्ञान आहे हे ब्रह्मज्ञान झाल्यानंतर गरोदर बाईला जर विचारलं डोहाळे कसे असतात जिला लागलेलेच नाही त्या बाईला काय अनुभव असणार. जिने ते डोहाळे अनुभवलेले आहेत ते सुख वेगळं असतं. डोहाळ्यांमध्ये त्रास जरूर होतो परंतु लग्न झाल्यानंतर 1-2 वर्षानंतर प्रत्येक स्त्रीची ती इच्छा असते ना तिला डोहाळे लागतात ना मला बाळ झालं पाहिजे. हे डोहाळे कसले लागतात बाळ झालं पाहिजे बाळ झालं पाहिजे मला दिवस गेले पाहिजेत. दिवस गेल्यानंतर काय जो त्रास होतो तो तिलाच माहिती असतो. परंतु कोणी असे डोहाळे बघणं सोडत नाही. लक्षात घ्या. तसा प्रकार आहे की आत्मज्ञान हे फार कठीण गोष्ट आहे परंतु त्याचे डोहाळे आपल्याला लागलेच पाहिजे कारण याच्यासाठीच आपला मनुष्य जन्म आहे. आणि हे कोण शिकवतं गुरु शिकवतात. म्हणून संत संग चुकवता कामा नये. दर आठवड्याला आपण संत संघाला त्याच्यासाठीच यायचं आहे कारण जन्माचं सार्थक त्याच वेळी होणार. मुक्ती जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही मुक्ती जोपर्यंत आपण मिळवत नाही तोपर्यंत जीवन व्यर्थ आहे. म्हणजे जीवन व्यर्थ घालवू नका. आम्ही ते व्यर्थ घालवू देणार नाही परंतु त्यासाठी तुमची एक जबाबदारी आहे. दर आठवड्याचा संत संघ काय करणं संत संघ जॉईन करणं संत संघाला येणं ही आपली जबाबदारी आहे. आपण दर संत संघाला येत जा आणि आपल्या हृदयाचे कान करून ऐकत जा. आणि जर तुम्ही आत्मउद्धाराकडे गेला नाही तर मला विचारा. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. संत शिरोकाळ सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.